नमस्कार. आज आपण पनीर चिली बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे पनीर घेतलेलं आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. हा शिमला मिर्च आहे. कांद्याची पात घेतलेली आहे. पातीचा कांदा आहे. अर्धा चमचा अद्रकाची पेस्ट आहे. 1 चमचा लसणाची पेस्ट आहे. कांदा कट करून घेतलेला आहे. शिमला मिर्च जशी घेतली तसाच कांदा पण घ्यायचा आहे. काळी मिरी पूड घेतलेली आहे इथे मोठी मोठी करून. सोया सॉस घेतलेला आहे आणि इथे अर्धा चमचा आपण कॉर्नस्टार्च घेतलेला आहे जे आपल्याला सॉससाठी लागणार आहे. चला तर मग तयारीला लागूया. आता ह्या पनीरला आपण कॉर्नस्टार्च लावून घेणार आहोत. इथे मी 2 चमचे कॉर्नस्टार्च घेते. चवीनुसार मीठ घ्यायचे. मीठ थोडंसं बेतानीच टाकायचं आहे कारण सोया सॉसमध्ये पण मीठ असतं आपल्या. थोडंसं लाल तिखट टाकते मी. याला आपण सगळीकडनं असं लावून घेणार आहोत. तुम्ही चमच्याने वगैरे पण हे करू शकता. पाणी लागलं तर पाणी पण घ्यायचं आहे थोडंसं. फक्त पनीरचे तुकडे तुटले नाही पाहिजे आपले. हलक्या हाताने करून घ्यायचं हे. तेल तापत ठेवलेलं आहे मी. मी थोडंसं पाणी टाकते आता. अगदी थोडंसंच टाकायचं आहे. आता आपण हे पनीरचे तुकडे तळून घेणार आहोत. अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली होणार आहे ही. चला तर आपण तळायला घेऊया. गॅस मी मध्यम आकारावर ठेवलेला आहे. आता आपण पनीरचे तुकडे तळून घेऊयात. या प्रकारे आपण सर्व तुकडे तळून घेऊयात. हे पहा, खाली अजिबात चिटकलेलं नाहीये. आता आपण याला काढून घेऊयात. हे पहा कसा छान कलर आलाय. गॅस एकदम बारीक पण करायचा नाही, जास्त मोठा पण करायचा नाहीये. मध्यम ह्याच्यावर ठेवायचे, मध्यम आचेवर. त्यातलं सगळं तेल काढून मी आता फक्त 1 चमचा तेल ठेवलेलं आहे इथं. आता आपण याच भांड्यात फोडणी घालणार आहोत. लसूण घातलंय, अद्रक, त्याला जास्त लालसर करायचं नाहीये. इथे आपण अर्धा चमचा कॉर्नस्टार्च घेतलेले आहे. थोडंसं पाणी घालून आपण याचं लिक्विड करून घेणार आहोत. तुम्हाला जर सॉस करायचं असेल तर तुम्ही पातळ करू शकता थोडंसं हे लिक्विड. आता मी यात हिरवी मिरची टाकली. पनीर चिली म्हणलं की थोडंसं स्पायसीच असतं. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता. आपण यात शिमला मिर्च टाकणार आहोत आणि हा कांदा. त्याला फक्त भाजून घ्यायचं 1-5 मिनिटं. या पातीचा कांदा पण टाकते मी.
काळी मिरी पूड टाकते थोडीशी. मी थोडा कढीपत्ता पण टाकते इथे, छान लागतो. आता मी सोया सॉस टाकते. थोडीशी चिमूटभर साखर टाकणार आहे. आणि तयार केलेलं कॉर्नस्टार्चचे पाणी टाकणार आहोत आपण. मी थोडं ड्राय करते, त्याच्यामुळे मी जास्त पाणी घेतलेलं नाहीये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. थोडंसं व्हिनेगर टाकते इथं, अगदी थोडंसं टाकायचंय. मी आणखीन थोडंसं पाणी टाकते इथं. आपल्याला जर गरम गरम खायचं असेल, खायला बसायला जर वेळ असेल, तर तुम्ही एवढी तयारी करून ठेवू शकता आणि ऐन टायमाला पनीर घालून गरम गरम सर्व करू शकता. आता मी यात पनीर टाकत आहे. कांद्याची पात टाकते. गरमागरम पनीर चिली खाण्यासाठी तयार आहे. धन्यवाद.